काही पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेतली, सातत्याने फोनवर आयुक्तांची चर्चा असेल, पोलीस स्टेशनची असेल. पहिल्यांदा तुम्ही पहिल्याच प्रकरणावर सतत पाठपुरावा करता दिसतो. पुन्हा एकदा सिटीची आज भेट झाली दुसऱ्यांदा. आज आम्ही संपूर्ण शिष्टमंडळ, आमचे ज्येष्ठ नेते पंढरीदादा पाटील, डॉक्टर राजेश पाटील जे नेहमी समाजसेवेमध्ये पुढे असतात, आणि आमच्या सगळ्या भगिनी आज त्यांच्याही मुली तरुण झालेल्या आहेत, समाजामध्ये कॉलेज शाळा सगळीकडे नोकरी लावून जात असतात. आज आमचं संपूर्ण शिष्टमंडळ आयुक्तांना भेटून आम्ही आज मागणी केलेली आहे की हे जे काल परवापासून जे आपले आंदोलनं वगैरे जी चाललेली आहे त्यासाठी आम्हाला असं वाटतं की न्याय देण्यासाठी पोलीस आयुक्तालय जे याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये 4 प्रभाग आहेत. एक बेलापूर आहे, एक ऐरोळी आहे, एक उरण आणि पनवेल. या ह्याच्यात पोलिसांची जी मॅन पॉवर आहे ती कमी पडते, पण पोलीस आयुक्तालय आणि त्यांचे पोलीस कर्मचारी कुठलेही गुन्हे शोधून काढायला तात्परतेने ताबडतोब त्या गुन्ह्याचा मार्ग काढून अतिरेकी हे जे गुन्हेगार आहे ना पकडलं जातं. पण आज असं झालेलं आहे, आज आम्ही आयुक्तांकडे मागणी केली की सायन पनवेल हायवे जो आहे त्या हायवेला किंवा आमचे राजेश पाटील राहतात तिथे जुईनगर चांदपाडा इथे गर्दुले आणि त्रिपंथी यांचं जे प्रमाण चक्क्यांचं मोठ्या प्रमाणात आहे रस्त्यामुळे, आणि त्यामुळे तिथे लूटमार मोठ्या प्रमाणात होते. तिथे पेट्रोलिंग झाली गेली पाहिजे, महिलांना संरक्षण हे मिळालं गेलं पाहिजे. आज या 3 घटना घडलेल्या आहेत. या लागोपाठ घडल्यामुळे पोलीस आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा या तपासामध्ये अतिशय पुढाकार घेऊन आज या सगळ्या केसेसचा शोध लावलेला आहे. आणि आता उरणला जी घटना घडलेली आहे त्याचाही शोध चालू आहे आणि पोलीस यंत्रणा तिथे गेलेली आहे. काही 3 घटना झालेल्या आहेत. नवी मुंबईमध्ये सुरक्षतेचा महिलेचा प्रश्न, एक तुम्ही सुद्धा एक महिला आमदार म्हणून सभागृहामध्ये आवाज होतो. पुन्हा एकदा महिलेने प्रश्न ऐरोणी आलेले, गृहमंत्र्यांशी काय बोलणार आहात? आम्ही सातत्याने आदरणीय आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील यांच्याशी फोनवरून संपर्क चालू आहे आणि वेगवेगळ्या विषयावरती माहिती देत असतो की काय आज घटना घडली काय नाही. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाशी सुद्धा आम्ही सातत्याने संपर्कात आहे. पण ह्या दुर्दैवी घटना या लागोपाठ 3 घटनामुळे याचा संपूर्ण समाजावरती, समाज माध्यमावरती, महिलांवरती परिणाम होताना दिसत आहे. त्यासाठी मार्ग काढणं चालू आहे आणि त्यासाठी आज आम्ही आयुक्तांची मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्यासाठी भेट घेतलेली आहे. या ठिकाणी जलद गतीने कोर्टात हा खटला चालावा असं कमिशनरचं सुद्धा मत आहे, परंतु सरकार वकील नेमला गेलेला नाही, त्यामुळे याला दीर्घाई होते असं वाटतं. तर तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात का? आजच आमची चर्चा केली आहे. इथे आता वकील नेमला जात आहे जे आपले उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जात आहे. त्याचप्रमाणे आज सांगितलं फास्ट ट्रॅक वरती हा खटला चालेलच, पण याची चार्जशीट सुद्धा ताबडतोब देण्यात आली पाहिजे. तर मला आयुक्तांनी सांगितलं हे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ह्याच्यात, पण इलेक्शनच्या अगोदर, आचारसंहितेच्या अगोदर आम्ही तुम्हाला याचा निर्णय चार्जशीटचा देऊ आणि निर्णय तुमच्या बाजूने असेल असं आज आयुक्तांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.